वसा फाउंडेशन संस्थेकडून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यामधील वसा फाउंडेशनच्या माध्यमातून तसेच पंकज पाठक यांच्या मार्गदर्शनाने रक्षाबंधन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला। राजीवनगर, मनीपाडा, गोलदरी समन्वयक प्रकाश गावित यांच्या पुढाकाराने बोरपाडा, कोटंबी या गावातील महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्यामुळे उत्साहात एकत्र येऊन लाडका भाऊ म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पोस्टामार्फत राख्या पाठविण्यात आल्या। भवाडा येथे वृक्षांना राखी बांधून बचत गटाची सीआरपी व बचत गटाच्या महिलांनी रक्षाबंधन सण साजरा केला। नमस्कार, मी डॉक्टर अनिल पवार, जनादेश न्यूज चॅनल। आज नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुका, हर्सूल, पेठ त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये एक अभ्यास दौरा करत असताना असं लक्षात आलं की महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांची माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत आपल्या महिला भगिनींना जे 3000 रुपये आले, तर त्यांचं म्हणणं असं होतं की आमच्या भावाने आम्हाला या ठिकाणी ओवाळणी तर पाठवली, आता आमचं पण कर्तव्य आहे। माझी लाडकी बहीण यांच्या योजनेअंतर्गत भगिनींना जे 3000 रुपये आले 2 महिन्याचा हप्ता, त्यामध्ये बहिणींचं मनोगत असं होतं की आमच्या लाडक्या भावानी तर आम्हाला या ठिकाणी ओवाळणी पाठवली, तर आमचंही कर्तव्य आता असं आहे की आम्हीसुद्धा आमच्या लाडक्या भावांना या ठिकाणून राखी पाठवणार आहोत। महाराष्ट्राचे आपले 3 मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, श्री देवेंद्रजी फडणवीस, श्री अजितजी पवार यांच्यासाठी रक्षाबंधनानिमित्त या महिलांनी रक्षाबंधनाचा भेट म्हणजे एक राखी या ठिकाणून बाय पोस्ट पाठवली आहे। आपण जाणून घेऊयात महिलांकडनं कसं वाटतंय, काय अनुभव असेल। नमस्कार। आमच्या माझी लाडकी बहीण या योजनेमार्फत जे काही एकनाथ शिंदे किंवा फडणवीस यांनी आम्हाला लाडकी बहीण 3000 रुपये पाठवले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। आणि आम्ही जे पाठवलेल्या राख्या त्यांनी बांधाव्यात, त्यांनी स्वीकार कराव्यात ही नम्र विनंती। या उपक्रमासोबतच असंही लक्षात आलं की अतिशय दुर्गम अशा भागात ज्यावेळेस आम्ही दौरा करत होतो त्यावेळेस असं जाणवलं की त्या भागातल्या महिला या मुख्यमंत्री साहेबांना रक्षा तर पाठवताच आहे, रक्षासाठी त्यांनी रक्षाबंधनसाठी त्यांनी राखी तर पाठवलीच आहे, सोबत त्यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे यानुसार त्यांनी झाडांना पण राखी बांधून एक अनोखा उपक्रम साजरा केला की जसे भाऊ हा पाठीराखा आहे त्याच पद्धतीने झाडंसुद्धा आमची पाठीराखी आहेत, आपल्याला ऑक्सिजन देतात, आपल्याला आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचा जो प्राणवायू घटक आहे तो देतात। तर खरोखर हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा उपक्रम आम्हाला या ठिकाणी अनुभवायला मिळाला। मी डॉक्टर अनिल पवार, जनादेश न्यूज चॅनल। वसा फाउंडेशनच्या या अनोख्या उपक्रमावेळी वसा फाउंडेशनचे नाशिक जिल्हा समन्वयक अशोक भोये, वसाचे सहकारी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रकाश गावित, भाऊराव मळगावे, सुरगाणा तालुक्यातील मधुकर चौथवा, गणेश पवार, कळवण तालुक्यातील विनोद भोये बागुल, बागलाण तालुक्यातील लक्ष्मण गांगुर्डे तसेच ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शविली। ब्युरो रिपोर्ट, जनादेश।